नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात एमआयएम उमेदवारी देणार अशी चर्चा सध्या अहमदनगरमध्ये होत आहे. आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अशरफी जोडले गेले आहेत. सर, काय सांगाल? नक्कीच अहमदनगर दक्षिण लोकसभा संदर्भात एमआयएमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची इच्छा आहे की अहमदनगर दक्षिण मधून एमआयएमने लोकसभा निवडणूक लढवावीत. त्यासाठी आम्ही महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील साहेब यांनाही सगळी अहमदनगरची जी डिटेल्स आहे ती पाठवली आहेत आणि आम्ही खासदार बॅरिस्टर ओवीसी साहेब आणि खासदार इम्तियाज जलील साहेब आणि कार्याध्यक्ष डॉक्टर गफ्फार कादरी साहेब यांच्या आदेशाची वाट बघत आहेत. ते जेव्हा आम्हाला आदेश देतील की इथून आपल्याला निवडणूक लढवायची तर नक्कीच सगळे कार्यकर्ता ऍक्टिव्ह मोड मध्ये येऊन अहमदनगर दक्षिणची निवडणूक लढवण्यासाठी सक्रिय होतील. कोणत्या मुद्द्यावर आपण जनतेसमोर जाणार? आपण पाहिलं की मागील 5 वर्षात आणि यात अहमदनगरमध्ये जे वातावरण पेटलंय आणि जे ध्रुवीकरण झालंय, काही लोकांनी स्वतःच्या राजकीय फायद्यापोटी अहमदनगरमध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न केलाय. आमचा सगळ्यात पहिला जो मुद्दा असणार आहे तो असणार आहे का अहमदनगरमध्ये जे पहिला वातावरण होता की सर्व जाती धर्माचे लोक गुणे गोविंदांनी राहत होते, तर आम्ही सगळ्यात पहिला मुद्दा जे जनतेसमोर घेऊन जाणार आहे ते आहे की दंगलमुक्त अहमदनगर. हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असणार आहे. दुसरा जे शेतकरीचा जो विषय आहे की शेतकऱ्यांना जे हमी भाव भेटत नाही किंवा शेतकऱ्यांचा कांद्याचा भाव आहे, हे जे विषय आहेत ते एक विषय आहे. त्याच्यानंतर मराठा आरक्षण एक ज्वलंत विषय आहे, धनगर आरक्षण आहे, मुस्लिम आरक्षण आहे. हे सगळे जे विषय आहेत जे सरकारने फक्त लोकांना आपण काय म्हणणार त्याला की नादी लावण्यासाठी किंवा समाजाला गाजर दाखवण्याचं काम जे सरकारने केलंय, तर त्या मुद्द्याला न्याय देण्यासाठी आणि त्या समाजाला आरक्षण भेटण्यासाठी नक्कीच एमआयएम तर्फे आम्ही प्रयत्न करणार आहे. नक्कीच सर. अहमदनगरचा विकास झाला असे काहींचे मत आहे, त्यावर आपले मत काय? आता विकास झाला की विनाश झाला हे जनतेलाच माहित आहे. आपण पाहिलं की कोणालाही आपण जर विचारलं की अहमदनगरचा विकास झाला म्हणजे काय झाला, तर लोक काय म्हणतात की उड्डाणपूल झाला. उड्डाणपूल जे आहेत याच्यासाठी सामान्य जनतेने, अहमदनगरकरांनी आणि त्या टाइमचे जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी प्रयत्न करून तो उड्डाणपूल सँक्शन करून घेतलाय. फक्त स्थानिक आत्ता जे खासदार आहे यांच्या कार्यकालमध्ये झाला म्हणून हे लोक श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात, पण त्यासाठी त्यांनी किती प्रयत्न केले हे जनतेलाही माहीत आहे. याच्याशिवाय अहमदनगरमध्ये विकास कोणता आहे? पण त्याची दुसरी बाजू पाहिली तर अहमदनगरमध्ये मागील काही दिवसात खूप दंगली झाल्यात. म्हणजे काही लोकांना जोपर्यंत ध्रुवीकरण होत नाही तोपर्यंत आपण निवडून येणार नाही हे माहीत आहे. त्यामुळे अहमदनगरमध्ये जागोजागी म्हणजे असं कोणता एक तालुका राहिला नाही जिथं अहमदनगरमध्ये जातीय दंगल झाले नाही किंवा जातीय दंगल पेटवण्याचा प्रयत्न केला नाहीये. तर विकासाच्या ऐवजी विनाश झालाय काय हे सामान्य जनते मताच्या माध्यमातून, निवडणुकीच्या माध्यमातून जनते यांना दाखवून देतील. महाराष्ट्रात जे सध्या घडामोडी चालू आहे, तोडफोडीचे राजकारण, त्यावर आपण कसे पाहता? आता सध्या असं आहे की सकाळी कार्यकर्ता जो असतो एका पक्षातला नाव ठेवत असतो आणि संध्याकाळपर्यंत असं होतो की त्यांचा जो नेता असतो तो त्या पक्षात गेलेला असतो आणि त्या संध्याकाळी त्या कार्यकर्त्याची अशी गोची होती की संध्याकाळी त्याला त्या पक्षाचे चांगले गुण काय हे लोकांना सांगावं लागतं. म्हणजे दंडा तोच असतो आणि वरचा झेंडा बदललेला असतो. आपण पाहिलं आहे की सेना जे आहेत, शिवसेनाचे 2 गट झालेत, एक सत्तेमध्ये गेला एक विरोधात गेला, राष्ट्रवादीचे झालेत. आता काँग्रेसमधले काही वरिष्ठ नेते ज्यांना ते काँग्रेसला सोडून भाजपमय झालेत. आता सध्याची जी भाजप आहे ती भाजप नसून ती काँग्रेसमय झालेली आहे.
आणि हे जे नेते लोक आहेत, हे जे सत्तापोटी गेलेत आणि यांनी जे भ्रष्टाचार केलेले आहे ते लपवण्यासाठी, म्हणजे माझं असं मानणं आहे किंवा जनतेचं असं मानणं आहे की हे लोकांनी जे भ्रष्टाचार केले त्याला कुठंतरी क्लीन चिट घ्यावी म्हणून असे वॉशिंग मशीन मध्ये गेले का ते पुढच्या काही दिवसामध्ये त्यांना सगळ्या ह्याच्यातून क्लीन चिट भेटेल आणि परत जनतेसमोर ते सामान्य माणूस म्हणून किंवा एकदम क्लीन चिट नेता म्हणून जनतेसमोर येण्याचा प्रयत्न करतील. आता या गोष्टीला जर आपण पाहिलं तर एमआयएम एक असा पक्ष आहे का ज्यांनी कोणताही म्हणजे तडजोडीचं राजकारण केलं नाहीये. आपले मुद्दे त्यांनी व्यवस्थित मांडले. आपण पाहिलं की धनगर आरक्षण असो, मुस्लिम आरक्षण असो किंवा मराठा आरक्षण असो, या विषयावर पार्लमेंटमध्ये एमआयएमचे खासदार औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील साहेब यांनीच पार्लमेंटमध्ये तो मुद्दा मांडला आणि त्यांनी सांगितलं का आमचे मराठा बांधवांना, धनगर बांधवांना तुम्ही आरक्षण द्या. आणि औरंगाबादचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहे. औरंगाबादचा पॅटर्न म्हणजे नेमकं काय? आता आपल्याला माहित आहे की पूर्ण भारतामध्ये एमआयएमचे 2 खासदार आहे. एक हैदराबादमध्ये तेलंगणामध्ये जे हैदराबाद एरिया आहे तिथून बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्रामधून औरंगाबाद जे आहेत, औरंगाबादमधून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील साहेब. या दोन्ही ठिकाणी एमआयएमची एक सिस्टीम आहे का तिथं एक ऑफिस आहे, तिथं लोक बसलेले आहेत. सामान्य जनतेला कोणताही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी त्या ऑफिसवर जायचं. त्या ऑफिसमध्ये त्यांचा जो प्रॉब्लेम असेल तो मेडिकलचे रिलेटेड असो किंवा कोणताही विषय असो, तिथं जायचं, त्यांना तो विषय सांगायचा आणि तो विषय मार्गी लावण्यासाठी एमआयएमचे कार्यकर्ते, त्यांना जी जबाबदारी दिली ते कार्यकर्ते त्याच्यावर काम करतात. असं आपण अहमदनगरमध्ये असं कुठं ऑफिस पाहिलंय का? हेलिकॉप्टरमध्ये फिरणारे खासदार हे अहमदनगरचा विकास कधीच करू शकत नाही. म्हणूनच आम्ही सांगतोय का औरंगाबाद पॅटर्न जो आहे का सामान्य जनतेपर्यंत जाणं आणि सामान्य जनतेचे काम कसे जमिनीवर राहून इम्तियाज जलील साहेबांनी केलं हे औरंगाबादकरांनी पाहिलंय आणि तोच पॅटर्न आम्ही अहमदनगरमध्ये राबवण्यासाठी, अहमदनगरची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. आता फक्त आम्ही बॅरिस्टर ओवेसी साहेब आणि इम्तियाज जलील साहेब यांच्या आदेशाची वाट पाहत आहेत. ओके, नक्कीच डॉक्टर साहेब, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.